हॅलो फ्रेंड्स, आपण आज करणार आहोत डेथ ऑफ पार्टनर. ठीक आहे, फाईन. सो हा क्वेश्चन आलाय मार्च 23ला, पण हा क्वेश्चन सुरू करायच्या अगोदर आपण काही कन्सेप्ट रिवाइज करून घेऊया. ते म्हणजे काय? फर्स्ट म्हणजे गुडविल. ऑल राईट. सो ॲज ऑलवेज गुडविल करता समजा तुम्हाला गुडविल क्वेश्चन मध्ये दिला आहे इनटू बॅलन्स शीट, त्याला म्हणतो आपण ओल्ड गुडविल, एक्झिस्टिंग गुडविल. तर त्यावेळेला कसं काम करतं बघा. लेट्स से तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलाय ओल्ड गुडविल, एक्झिस्टिंग गुडविल, लेट्स से 50,000 आणि इंटू ऍडजस्टमेंट तुम्हाला दिला आहे गुडविल लेट्स से 40,000. तर हा गॅप किती आहे? हा गॅप आहे 10,000चा. आपल्याला गुडविल वाढवायचा कमी करायचा आहे? आपल्याला गुडविल कमी करायचं आहे. मग इन दॅट केस कसं होणार आहे? ज्या वेळेला तुम्हाला क्वेश्चन मध्ये गुडविल दिला असतो, आधीपासूनच गुडविल दिलेला असतो, त्यावेळेला जो काही गॅप पडतोय तो सगळ्या पार्टनर्सना, ऑल पार्टनर्सला डिवाइड करायचा आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे इन ओल्ड पीएसआर. ओके. मग ह्या केसमध्ये काय होणार बघा, गुडविल जाणार क्रेडिटला. का बरं? कारण गुडविल आपली असेट आहे, ती आपल्याला कमी करायची आहे, म्हणजे आपल्याला द्यायचा आहे क्रेडिट इफेक्ट. आणि किती गॅप आहे? 10,000. आणि हा जो गॅप आहे तो आपल्याला ओल्ड पार्टनर्समध्ये, सगळ्या पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. लेट्स से ए बी सी, लेट्स से रेशो आहे 2:2:1, 5. सो 2,000, 4,000, 4,000. तर समजून घ्या, जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये गुडविल दिला आहे इनटू द बॅलन्स शीट, त्याला म्हणूया आपण ओल्ड किंवा एक्झिस्टिंग गुडविल. मग चेक करायचं न्यू गुडविल फ्रॉम द ऍडजस्टमेंट. मग आपल्याला बघायचं आहे हा गुडविल वाढतोय की कमी होतोय. ह्या केसमध्ये गुडविल फ्रॉम द बॅलन्स शीट 50, फ्रॉम द ऍडजस्टमेंट 40, 10 ने कमी होतोय. कमी म्हणजे क्रेडिट. सो गुडविल गेला क्रेडिटला. मग डेबिटला कोण? तर सगळे पार्टनर्स इन देअर ओल्ड पीएसआर. असंही होऊ शकतं की ओल्ड गुडविल, एक्झिस्टिंग गुडविल इज 50,000 अँड फ्रॉम द ऍडजस्टमेंट गुडविल इज 55,000. आता गॅप किती आहे? 5,000. आणि आपल्याला वाढवायचं आहे गुडविल. अगेन आता आपल्याला गुडविल वाढवायचं आहे, सो गुडविल अकाउंट डेबिट करायचं आहे. वाढवायचं म्हटल्यावर डेबिट. का बरं डेबिट? असेट आहे, असेट वाढवायची आहे, डेबिट इफेक्ट. आणि तो इफेक्ट आपल्याला सगळ्या पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे इन ओल्ड पीएसआर. लेट्स से 2:2:1. सो 5,000, 5, 2,000, 2,000, 1,000. सो आपण ही गोष्ट कालही लेक्चरला पाहिली होती. आज पण आपण ती गोष्ट रिवाइज केली. हा अप्रोच कधी घ्यायचा आहे? ज्यावेळेला गुडविल ऑलरेडी क्वेश्चन मध्ये इंटू बॅलन्स शीट अवेलेबल आहे त्यावेळेला. ओके, ही एक गोष्ट. दुसरी कन्सेप्ट जी आपल्याला रिवाइज करायची आहे ती म्हणजे डेथ ऑफ पार्टनरचा प्रॉफिटचा इफेक्ट. नाव क्वेश्चन मध्ये दिली आहे बॅलन्स शीट, ती आहे 31 मार्चची. लेट्स से इयर आहे घेऊया आपण 23. आणि पार्टनर जो डेथ झालाय, त्याची डेथ जी झालेली आहे ती झाली लेट्स से 1 जुलैला, 1 जुलै 23ला. म्हणजे त्या पार्टनरने इतके महिने काम केलंय. किती महिने झाले? मार्च तर गेला, एप्रिल, मे, जून, मी त्याने 3 महिने काम केलंय. सो त्या पार्टनरला आपण त्या 3 महिन्याचा प्रॉफिटचा हिस्सा द्यायचा असतो. ह्याला म्हणतो आपण सस्पेन्स प्रॉफिट. सर सस्पेन्स का? कारण की अजून आपलं अकाउंटिंग इयर पूर्ण झालेला नाहीये, आपण अर्ध्यामध्येच आहोत. तरी पण आपण अंदाजे त्याला प्रॉफिटचा हिस्सा अलॉट करतोय, देतोय. ठीक आहे, अशा प्रॉफिटला म्हणतात सस्पेन्स प्रॉफिट. ठीक आहे, सस्पेन्स प्रॉफिट. नाव हा प्रॉफिट जो आहे तो लास्ट इयरच्या प्रॉफिटवर अवलंबून असतो. कधी कधी त्याचा ऍव्हरेज करतात, लास्ट इयरच्या प्रॉफिटचा ऍव्हरेज करतात आणि त्यानुसार त्याला आपण प्रॉफिट शेअर प्रोव्हाइड करतो. सम मध्ये बघायचं फक्त लास्ट इयर दिलाय का ऍव्हरेज काढायला सांगितलंय, त्या हिशोबाने ते करायचं. आपण बघूया आपण सम मध्ये. तुम्हाला सध्या फक्त रिवाइज करून घेतोय. लास्ट इयर प्रॉफिट किंवा ऍव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय बाय पीएसआर. अच्छा, बाय द वे किती महिने काम केलंय? 3 महिने काम केलंय. सो आउट ऑफ 12 मंथ्स इथे आहे केसमध्ये 3 वर्ष त्याने काम केलंय, मल्टिप्लाय बाय पीएसआर. अज्युम करूया की हे पार्टनर होते ए बी सी, रेशो होता 2:2:1 आणि मिस्टर सी डेथ झालेला आहे, त्याची डेथ झालेली आहे मिस्टर सी ची. मग कसं बरं होईल? लास्ट इयरचा प्रॉफिट लेट्स से अज्युम करूया आपण, लास्ट इयरचा ह्यांचा प्रॉफिट होता 50,000.
ओके, सो कसं बरं होईल 50,000 इंटू 3 मंथ्स त्याने काम केलंय आणि पी हा किती आहे 1/5. मग हे आपण सॉल्व्ह करणार आहोत. हे झाले 10,000, हे 1/4 आहे. अच्छा, व्हॉट इज 1/4? हाफच्या हाफ, तो 2,500. ओके, 1/4 म्हणजे हाफ, त्याच्याही हाफ. 10,000च्या हाफ 5, त्याच्या अर्ध 2,500. हा आपल्याला ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली. मग ही सस्पेन्स प्रॉफिटची व्हॅल्यू आपण काय करायची आहे, आपण ती कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करायची आहे. ओके, सो प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू सीचं कॅपिटल अकाउंट 2,500 2,500. सो कॅपिटलला केली क्रेडिट आणि ही व्हॅल्यू गेली ऍट बॅलन्स शीट असेट साइडला. अशा प्रकारे याची पोस्टिंग करायची असते. ठीक आहे. सो डेथ ऑफ पार्टनरच्या केसमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की पार्टनरने यावर्षी किती काम केलंय, 2 महिने 3 महिने, त्या हिशोबाने त्याला लास्ट इयर्सच्या प्रॉफिटचा किंवा लास्ट इयरच्या प्रॉफिट्सच्या ऍव्हरेजचा तुम्हाला हिस्सा द्यायचा आहे. ऑलराईट, तर ही एक गोष्ट फक्त कुठे आहे, कोणत्या चॅप्टरमध्ये आहे, डेथ ऑफ पार्टनरच्या चॅप्टरमध्ये आहे. ओके, सो आपण 2 गोष्टी रिवाइज केल्या, एक गुडविल आणि एक डेथ ऑफ पार्टनरचा सस्पेन्स प्रॉफिट. ह्या 2 गोष्टी डोक्यात ठेवून आपण आता काम सुरू करूया आपल्या समचं. ओके, सो अरुण, वरुण, करुण वर पार्टनर्स इन अ बिझनेस शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 2:2:1. Their balance sheet as on 31st March 19 was as under. Balance sheet on 31st March 19. Arun, Varun, Karun, creditors, bank loan, land building, investment, furniture, debtor, RDD, bank O. हा बघा आपल्याला गुडविल दिलाय, हा आपला आहे एक्झिस्टिंग किंवा ओल्ड गुडविल. बरं, 5,000 आहे. ओके, ऑन 1st July 19, नाव सी 31st मार्च आहे बॅलन्स शीट आणि घटना कधी घडली आहे 1st जुलैला. मार्च तर गेला, एप्रिल, मे, जून 3 महिने हा पार्टनर ऍक्टिव्ह होता, जिवंत होता. म्हणजे आपण ह्याला 3 मंथ्सचा प्रॉफिट पुढे देणार आहोत. बर, ऑल द डेटर्स वर कन्सिडर्ड गुड, सो टिक मार्क ऑन RDD. लोन, बँक लोन पेड ऑफ, टिक मार्क ऑन बँक लोन. फर्निचर डेप्री, टिक मार्क ऑन फर्निचर. इन्व्हेस्टमेंट सोल्ड, टिक मार्क ऑन इन्व्हेस्टमेंट. Goodwill of the firm was valued at 7,500. Now see, old goodwill दिला आहे 5,000 ला, न्यू गुडविल फ्रॉम द ऍडजस्टमेंट गिवन ॲट 7,500. म्हणजे हे गुडविल वाढतंय आपलं 2,500 ने. सगळ्या पार्टनर्सला, ऑल पार्टनर्सला आपण PSR मध्ये हा गुडविल डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, चेंजवाला 2,500 वाला. करुण वॉज एंटायटल्ड टू गेट शेअर इन द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हिज डेथ. प्रॉफिट फॉर 1920 म्हणजे लास्ट इयर वॉज एस्टिमेटेड ॲट रुपीज, ओके, ॲट रुपीज हाऊ मच 5,000. सो ह्या सम मध्ये त्यांनी करंट इयरलाच एस्टिमेट केलंय. हे बघा, 19 पासून पुढे 20 या इयरच्या मध्येच आपला पार्टनर डेट झालाय. मग ह्या इयरचा अंदाजे प्रॉफिट त्यांनी काढलाय, किती काढलाय प्रॉफिट, अंदाजे 5,000. मग त्यामध्ये त्याला हिस्सा दिलेला आहे. ओके, सो आपण शोधून ठेवूया पटकन. फाईन, सो मी ह्याला काय करतो, एक वर्किंग नोट बनवतोय. लेट्स से वर्किंग नोट प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. ओके, सो share of profit is equal to estimated profit. आता मी असं का म्हटलं एस्टिमेट प्रॉफिट, कारण सम सांगताय म्हणून. जर सम बोललं असतं ॲव्हरेज प्रॉफिट, तुम्ही म्हटलं असतं ॲव्हरेज प्रॉफिट. सम म्हटलं असतं लास्ट प्रॉफिट, तुम्ही म्हटलं असतं लास्ट प्रॉफिट. आता म्हणतोय एस्टिमेट प्रॉफिट, तुम्ही म्हटलं एस्टिमेट प्रॉफिट. मल्टिप्लाय बाय पिरियड डिवाइड बाय 12 मल्टिप्लाय बाय PSR. ओके, सो 5,000 प्रॉफिट दिलंय. त्याने किती महिने काम केलंय, जुलैपर्यंत, म्हणजे 3 महिने त्याने काम केलंय. 3/12. आणि जर PSR किती आहे, PSR 2:2:1. सी 2:2:1. कोण गेलाय, करून गेलाय, हा पार्टनर गेलाय. सो 1/5. कसं काय आलं हे, 5 1 जा
हे 1/4 झालं, हे झालं 1000. 1000चे अर्ध 500चे अर्ध 250, 250 हा आपल्याला मिळाला सस्पेन्स प्रॉफिट. दिस इज सस्पेन्स प्रॉफिट. हा आपल्याला डेड पार्टनर मध्ये ऍड करायचा आहे, जमा करायचा आहे. ठीक आहे, ऑलराईट. नेक्स्ट अजून एक काम करतोय मी, गुडविल करता. वर्किंग नोट फॉर गुडविल. वर्किंग नोट फॉर गुडविल. नाव ओल्ड किंवा एक्झिस्टिंग गुडविल आपल्याला किती दिलं आहे, आणि न्यू फ्रॉम दी ऍडजस्टमेंट किती दिलंय हे चेक करूया. मग आपल्याला कळेल गुडविल वाढवायचं कमी करायचंय. सी गुडविल वॉज गिवन ॲज 5000 आणि ते हवंय 7500. ओल्ड गुडविल इज 5000, न्यू गुडविल 7500. 2,500चा गॅप पडलाय. आता बघा आपलं गुडविल वाढतंय कमी होतंय, वाढतंय. म्हणजे आपल्याला गुडविल ऍड करायचं आहे, म्हणजे आपल्याला डेबिटला इफेक्ट दाखवायचा आहे. गुडविल अकाउंटच्या डेबिटला इफेक्ट दाखवायचा आहे. आता हे जे गुडविल आहे ते आपल्याला ऑल पार्टनर्स मध्ये, म्हणजे कोण आपले पार्टनर्स, अरुण, वरुण, करुण, अरुण, वरुण आणि करुण, करुण. रेशो कायचा 2:2:1. सो 2,500 2500 डिवाइड बाय 5 काय झालं 500. नाव 500 हा आपला मल्टिप्लायर मिळाला इंटू 2000 इंटू 2000 अँड 500 अशा आपल्याला अमाऊंट्स पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायच्या आहेत. चलो एवढं आपण काम करून घेतलं म्हणजे आपल्याला आन्सर करताना जरा सोपं जाईल. ओके, नाव द अमाऊंट ड्यू टू करुण's एक्झिक्युटर वॉज पेड म्हणजे बाय एनईएफटी, म्हणजे त्याला बँकेतून पैसे पे केले आहेत. म्हणजे क्लोजिंग करताना बँक लगेच क्लोज करता नाहीये, आपल्या बँकेची गरज आहे, त्याला पेंडिंग ठेवायचं आहे आणि मग पेमेंट केल्यानंतर क्लोज करायचं आहे. प्रिपेअर P&L ऍडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड द बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. ओके, सो बऱ्यापैकी फुल फ्लेज सम आहे. आपण पोस्टिंग सुरू करूया. काय केलं बघा, मी फर्स्ट पेज दाखवला आहे बँक अकाउंट, गुडविल अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, P&L ऍडजस्टमेंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. बॅलन्स शीट. नाव डेट ऑफ बॅलन्स शीट शुड बी डेट ऑफ डेथ. सो आपण घेतली आहे ऑन 1 जुलै 19. फर्स्ट काय आहे कॅपिटल. चलो सो कॅपिटल आपण आखलाय ऑलरेडी, इथे यायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. व्हॅल्यू किती आहे 20 20 10. सो 20 20 अँड 10. उसके बाद नेक्स्ट सर क्रेडिटर्स. ओके, क्रेडिटर्स. नाव इथे आपण 3 लाईन सोडले आहेत फॉर कॅपिटल, कारण 3 पार्टनर पैकी एक जाणार आहे, उरले 2 पार्टनर आणि एक हेडिंग, असं आपल्याला 3 लाईन लागतील. सो आपण त्या पकडल्या 3 लाईन. हे आलं क्रेडिटर्स. त्यावर टिकमार्क आहे का बघूया, त्यावर टिकमार्क आहे का, टिकमार्क नाही आहे, सो आउटर कॉलम. ओके, मग पुढे काय बँक लोन. बँक लोन 4,000 टिकमार्क आहे. सो बँक लोन टिकमार्क आत लिहिलं मी 4000, एक लाईन सोडलेली आहे. ऑलराईट, नेक्स्ट पुढे काय आहे लँड अँड बिल्डिंग 27,900 टिकमार्क नाहीये, डायरेक्टली आउटर कॉलम. ओके, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट टिकमार्क आहे 15,000, इन्व्हेस्टमेंट 15,000 टिकमार्क आत लिहिलंय. त्यानंतर फर्निचर टिकमार्क आहे 8,000, फर्निचर टिकमार्क 8,000. ओके, त्यानंतर डेटर्स 10,400 टिकमार्क ऑन आरडी, 10,400 अँड टिकमार्क ऑन आरडी. सो आरडी लिहितोय मी पण ही अमाऊंट लिहित नाहीये. बँक, आपण बँकेचं स्पेशल अकाउंट बनवलंय, बँकेत देऊया, अकाउंट बनवूया. असेट आहे डेबिटला 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,100 अँड मेन गोष्ट गुडविल आपण बनवलंय गुडविल अकाउंट. सो गुडविल असेट आहे डेबिटला 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000. सो इथपर्यंत आपण सगळ्या पोस्टिंग करून घेतल्या. ज्यांच्या अमाऊंट अवेलेबल आहेत त्या लिहिल्या, ज्यांच्या नाही आहेत त्या ठेवल्या अशाच. आतापर्यंत आपण एकच इफेक्ट दिलेला आहे. इकडनं पुढे फॉर ऍडजस्टमेंट आपण 2-2 इफेक्ट देणार आहोत. लेट्स ट्राय. ऑल द डेटर्स वर कन्सिडर्ड गुड, म्हणजे हा जो आरडीडी आहे त्याची गरज नाहीये, 0 बाहेर पडले 10,400. आधी आपला डाऊट किती होता 400, आता किती आहे 0 आहे. सो बिझनेस मधला डाऊट कमी झालाय, बिझनेस मधला डाऊट कमी झालाय, ही चांगली गोष्ट आहे. इट्स अ प्रॉफिट, इट्स अ गेन. सो आपण आलो P&L च्या क्रेडिटला. सो बाय आरडी अकाउंट 400. सो
बिझनेस मधला जेव्हा डाऊट कमी होतोय, हा प्रॉफिट आहे बिझनेसचा, आपण लिहिलं क्रेडिटला. पुढे बँक लोन वर पेड ऑफ. पेड ऑफ म्हणजे काय? पूर्णचे पूर्ण बँक लोन पे केलं. किती पे केलं? तर 4000. चला मग बँक लोन पे केलं. विचार करा, आपल्यावर कर्ज आहे 4000चं. जर आपण ते पे केलं, आपण कर्ज पे केलं, तर कर्ज वाढेल का कमी होईल? कमी होईल. लोन पे केल्यामुळे लोन कमी होईल. लेस पेड ऑफ 4000, तर लोन संपलं. लोनचा बॅलन्स संपलाय. आता लोन भरलं म्हणजे काय? पैसे गेले. So cash goes out, cash of bank goes out. So buy bank loan 4000. Alright. So बँकेतून पैसे गेले, goes out 4000, आणि त्यामुळे आपलं कर्ज संपलं. ओके. पुढे नेक्स्ट इफेक्ट काय बघा पुढे. फर्निचर वॉज डेप्रिसिएटेड बाय 550. डेप्री म्हणजे आपल्याला लेस करायचंय. ओके. 550 लेस करूया 7450. फाईन. ही व्हॅल्यू आली आपली. लेस करून आता आपली असेट कमी होते. आपला लॉस झाला, लॉस बसला डेबिटला. सो टू फर्निचर 550. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट्स वर सोल्ड. व्हेरी इम्पॉर्टंट. इथे जरा मुलं गोंधळू शकतात. इन्व्हेस्टमेंट्स वर सोल्ड इन द मार्केट ऍट 10% प्रॉफिट. लक्षात घ्या, जर प्रॉफिट झालाय तर ठरल्या किमतीपेक्षा जास्त रक्कम मिळाली असणार. किती जास्त? सम म्हणताय 10%. नाव सी, आपलं इन्व्हेस्टमेंट आहे 15,000चं, त्यावर 10% म्हणजे किती झाले? 1500. इतके आपल्याला एक्स्ट्रा मिळाले, म्हणजे 15,000 प्लस आपण हे करूया, हा 16,500. इतकी रक्कम आपल्या बँकेत जमा झाली आहे. इन्व्हेस्टमेंट होते 15,000चे, पण ते विकून आपल्याला किती मिळाले? 16,500, आणि त्यामुळे आपल्याला एवढ्याचा प्रॉफिट झालेला आहे. ऑलराईट. मग ह्याच गोष्टी आपण रेकॉर्ड करूया. बघा बानो. ठीक आहे. सो बघा, इन्व्हेस्टमेंट हे एक रिअल अकाउंट आहे. असं अज्युम करा की आपल्या हातामध्ये कागद आहे. आपल्या हातामध्ये एक कागद आहे. तो कागद आपली इन्व्हेस्टमेंट आहे. लाईक शेअर और डिबेंचर तसं काहीतरी आहे. आपल्याकडं आपण तो शेअर विकला तर आपल्याकडनं शेअर गेला, इन्व्हेस्टमेंट गेला, फिक्स डिपॉझिट आपल्याकडनं गेली, तर गोज आउट. आपल्याकडून आपण सगळ्याच इन्व्हेस्टमेंट विकलेले आहेत. सो लेस सेल. आपण 15चे 15 विकले, पण ह्या 15 करता आपल्या बँकेत किती पैसे आले? आले. डेबिट व्हॉट कम्स इन 16,500 आले. जास्त पैसे आले. बघा, इन्व्हेस्टमेंट गेल्या 15च्या, पण पैसे आले 16,500, म्हणजे आपल्याला 1,500चा प्रॉफिट झाला इन्व्हेस्टमेंटवर 1,500. तो 3 इफेक्ट पडले. का 3 इफेक्ट पडले सर? एंट्री बघा एकदा ह्याची एंट्री, बेसिक एंट्री बघा. इन्व्हेस्टमेंट गोज आउट, पण बँकेत पैसे जास्त आले, त्यामुळे प्रॉफिट झाला. प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. आपल्या इन्व्हेस्टमेंट होत्या 15,000च्या, पण त्या विकून बँकेत किती जमा झाले? 16,500, म्हणजे 1,500चा प्रॉफिट झाला. सो फर्स्ट इफेक्ट, बँकेत पैसे आले. हे बघा, हे ते बँकेत पैसे आले. सेकंड इफेक्ट, इन्व्हेस्टमेंट गेल्या. तर हे बघा, इन्व्हेस्टमेंट गेल्या. आणि थर्ड इफेक्ट, प्रॉफिट झाला क्रेडिटला. तर हा प्रॉफिट झाला क्रेडिटला. अशा प्रकारे आपण 3 इफेक्ट लिहिले आलो. ओके. ठीक आहे. चला पुढे जाऊया. नाउ नेक्स्ट, गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ऍट 7,500. बघा बानो, गुडविल किती आहे? 5,000. क्वेश्चन मध्ये बघा, गुडविल किती आहे? ओल्ड 5,000. ऑलराईट. आणि ते आता किती करतात आपल्याला? 7,500. म्हणजे आपल्याला गुडविल वाढवायचंय 2,500ने. नाव सी, ऑलरेडी गुडविल आहे 5,000. आता आपल्याला वाढवायचं आहे, म्हणजे सेम साईड लिहितोय 2 कॅपिटल 2,500. पण हे 2,500 आपल्याला 3 पार्टनर्स मध्ये डिवाइड करायचे आहेत. कसे बरं ते? असे, हे बघा, हे 2,500 मध्ये डिवाइड करतोय. 1,000 1,500. सो 1,000 1,500. आपण त्यांच्या ओल्ड पीएसआर मध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट केलाय बघा. गुडविलच्या डेबिटला कॅपिटल, म्हणून कॅपिटलच्या क्रेडिटला गुडविल. सो बाय गुडविल 1,000 1,500. व्हेरी गुड. चलो हो गया, इतना ही है. नेक्स्ट पुढे, करुण वॉज एंटाइटल्ड टू गेट हिज शेअर इन प्रॉफिट.
up to the date of his death. Profit for 1920 was estimated at 5,000. त्याच्यात आपण हे केलं बाळांनो की आपल्याला त्याला 250चा प्रॉफिट शो करायचा आहे. सो लक्षात घ्या, मालक हा बिझनेसचा मालक आहे बेसिकली. तो त्याचे पैसे गुंतलेत कॅपिटल, प्रॉफिटमुळे त्याचा हिस्सा वाढणार आहे, एक्स्ट्रा येणार आहे. सो ह्याच खाली लिहायचं आहे बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. जर मी आपण डेबिट लिहिलं असतं तर हिस्सा कमी झाला असता. ओके, आपल्याला प्रॉफिट दाखवायचं आहे. प्रॉफिट म्हणजे काय, मालकाचा बिझनेस मधला हिस्सा वाढतोय, स्ट्रॉंग होतोय, अजून ते कॅपिटल स्ट्रॉंग होतोय. तर हे आलं बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. कोणाला, फक्त डेट पार्टनरला 250. सो कॅपिटलच्या क्रेडिटला सस्पेन्स अकाउंट, म्हणून सस्पेन्सच्या डेबिटला 2, करून कॅपिटल अकाउंट 250. दॅट्स इट. सो मालकाला आपण तो हिस्सा दिला, आपण त्याचं अकाउंट स्ट्रॉंग करतोय. समजून घ्या गोष्ट ही. क्रेडिट का केलं सर, कारण आपण त्याचा हिस्सा स्ट्रॉंग करतोय, त्याचा कॅपिटल स्ट्रॉंग करतोय, त्याचा बॅलन्स आपण स्ट्रॉंग करतोय. बिकॉज तुझं प्रॉफिट आहे, तुझी अर्निंग आहे, घे तुझी अर्निंग, तुझा हिस्सा स्ट्रॉंग केला. इथे बाय म्हणून इथे 2 आलेला आहे. इन केस ऑफ फायनल अकाउंट आपण शिकलो होतो पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्स सॅलरी, पार्टनर्स कमिशन. आपण इथे खाली तो बाजू आहे, इथे क्रेडिट बाय तर पीएनएलला डेबिट असं करतो आपण. हा पण तोच लॉजिक आहे, हे पण तेच लॉजिक आहे की त्याच्या प्रॉफिटचा हिस्सा आपण त्या पार्टनरला देऊन टाकला, त्याचं कॅपिटल आपण स्ट्रॉंग केलंय. इथे बाय, इथे 2. पुढे काय द अमाऊंट ड्यू टू करून एक्झिक्युटर वॉज पेड बाय एनईएफटी म्हणजे बँक. म्हणजे बघा बाळांनो, आपल्याला बँकेची गरज आहे पेमेंट करण्याकरता. ह्याला थांबवायचं, ह्याला लगेच क्लोज करता नाहीये, बाकीचं क्लोज करायला घ्या, फक्त ह्याला थांबवा कारण ह्याचा पेमेंट बाकी आहे अजून. सो आपण बाकीचं क्लोज करायला घेऊया. चलो, गुडविल किती आलं 7,500. इथे काहीच नाहीये. कोणती वाली मोठी आहे, 7,500 लेस केलं 7,500 बाय बैलेंस कैरी डाउन, बैलेंस गोज टू बैलेंस शीट. तो यहाँ पे आया गुडविल 7,500. ओके, देन प्रॉफिट लॉस सस्पेंस अकाउंट 250 ओके बाय बैलेंस कैरीड डाउन, बैलेंस गोज टू बैलेंस शीट. आता इथे बघा नाही, हा जो बॅलन्स आहे तो कुठे आलाय, राईटला आलाय बाळांनो. बच्चा हे सस्पेन्स अकाउंट आहे, 12th ला शक्यता कमी आहे, बट ह्या अकाउंटचा बॅलन्स डेबिटला किंवा क्रेडिटला येऊ शकतो बाळांनो. ठीक आहे, तो चेक करा बॅलन्स कुठे आलाय, लेफ्टला आलाय की राईटला आलाय, राईटला आलाय. दॅट्स वाय वी वेंट टू राईट, मीन्स असेट साइड. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट व्हॅल्यू 250. फाइन. ओके, देन लेट्स क्लोज आउट P&L ॲडजस्टमेंट अकाउंट. क्लोज केलं 550, क्लोज केलं 100. कोणती वाली मोठी आहे 100, दोन घेतलं. लेस केलं ह्याला 1350. आपले 3 पार्टनर आहेत, ओल्ड 3 पार्टनर आहेत. सो 1 2 3 सोडून मग 2 कॅपिटल, अरुण, वरुण, करुण. रेशो आहे यांचा 2:1, 1350. आधी आपण काय करूया, 1350 ला 5 डिवाइड करूया. 5 1 5, 5 2 10, उरले 3, 5 7 35, 0. सो हा आपल्याला मिळाला मल्टीप्लायर. सो 2:1, 27 2 54, 540. मल्टिप्लाय करतो आपण, सगळ्यांना मल्टिप्लाय करतोय. ओके, 540 आणि 270 ह्या आपल्या व्हॅल्यू झाल्या. 540 540 270. सो 540 540 270. P&Lच्या डेबिटला कॅपिटल, सो कॅपिटल क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, व्हॅल्यू 540 540 270. नाव क्लोज दी कॉलम्स. ओके, नाव आधी फक्त डेड पार्टनर जो आहे त्याचाच कॉलम क्लोज करायचा आहे. कोण डेड झालाय, करुण. व्हेरी गुड. सो क्लोज करुण कॉलम, काहीच नाहीये. सो 11,020 11,020 हे क्लोज केलं 11,020. आता हा बॅलन्स कुठे पाठवायचा, 2 शक्यता आहेत, एक्झिक्युटर्स लोन किंवा पेमेंट, काहीतरी एक होईल बाळांनो. ठीक आहे, सम काय म्हणताय बघा, पे करायचंय का लोन ठेवायचंय. सम काय म्हणताय बघा, सम म्हणताय पे करा. पे करा म्हणजे बँकेतनं पैसे गेले मग टू बँक अकाउंट, जे 2 आहे. मग इथे बाय की करुणच्या एक्झिक्युटरला पैसे भरले आपण 11,020. समजून घ्या, इथे करुणकडनं का लिहू,
इथे कोणाकोणा तो तर गेलाय, करुणच्या एक्झिक्युटरला आपण ते पैसे भरले आहेत. सो 11,020 11,020 झालं. त्यानंतर क्लोज करा बँक अकाउंट. चलो क्लोज बँक कॉलम. टोटलिंग केली. मोठी व्हॅल्यू आली, मोठ्या व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यू मायनस केली आपण. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. बॅलन्स गोज टू बॅलन्स शीट. बँक 5580. कोणती व्हॅल्यू बांधली? हीच व्हॅल्यू आहे 5580. नाव क्लोज दी कॅपिटल कॉलम. अरुण कॉलम टोटल घेतली तर काहीच नाहीये. 21,540 हा आपला बॅलन्स आहे. सो टू बॅलन्स कॅरेट डाऊन. सेम फॉर्म वरून टोटल 0. 21,540 लेस करून 21,540. बॅलन्स गोज टू बॅलन्स शीट. समजून घ्या बांधव. अरुण वरून अजूनही कंटिन्युइंग पार्टनर आहेत. करुण डेट पार्टनर आहे, तो गेला. आता हे दोघे आपले मालक उरलेत. तिथे आले आपले मालक. कॅपिटल व्हॅल्यू 21,540 टोटलिंग आपण बाहेर घेतली आहे बांधव. मग ही टोटल गेली आपण टॅली हो गई. ऑलराईट. सो ह्या क्वेश्चन मध्ये डेथ ऑफ पार्टनर मध्ये आपण काय रिवाइज केलं? नंबर 1 आपण गुडविल रिवाइज केलं. आणि नंबर 2 आपण डेथ ऑफ पार्टनर करता त्या पार्टनरला जो हिस्सा प्रोव्हाइड करतोय तो ही गोष्ट रिवाइज केली. बाकी सगळा पार्ट रिटायरमेंट जसा आला होता तसाच आलेला आहे. ठीक आहे. पण डेथ ऑफ पार्टनर मध्ये ही एक गोष्ट जी आहे ती आपल्याला नवीन करावी, एक्स्ट्रा करावी लागते. राईट.